मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके, तुझ्यानी माझ्या ओठी हलके. असुनी ननी अश्रू पोरके, क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. तो आदित्य जर मेला ना तर मग सगळ्या इस्टेटीचा मालक तो एकटा तुझा बंबू. आणि त्या बंबू अभिजितची तू बायको म्हणून सगळ्या इस्टेटीची मालकीण एकटी तू. कुठल्या स्थिती विषय बोलताय तुम्ही संग्राम शेठ? तेजस्विनीला बिझनेस मध्ये 50% पार्टनर करायचं ठरवलंय गजानन रावांनी. व्हॉट? गजाननराव, हे सगळं कसं घडलं? आम्ही हॉलमध्ये बोलत बसलो होतो, तेवढ्यात स्वामी सांगत आला. नाही, पण हा आत्महत्येचा प्रयत्न कशासाठी? का करावं त्याने असं? असेल त्याचं काही वैयक्तिक कारण. जवळच्या मित्रालाही माहित नसलेलं. तुम्हाला म्हणायचंय का इन्स्पेक्टर? थँक्स डॉक्टर. मला अजूनही कळत नाहीये यांनी असं काय घेतलं की याच्यावर ही परिस्थिती उद्भवली.
चहा घेणार की कॉफी? उन्हातून आलात, थंडगार सरबतच ठीक राहील. 2 कोकम सरबत पाठवा, थंडगार. काय मौन व्रत आहे की काय? कुणाला खरं वाटेल हा? शेतकऱ्यांचा बुलंद आवाज असा गप्प बसलाय. अरे च, काय झालंय? बोलायचं नाही का आज आमच्याशी? नाही, तुमच्यासारख्या मोठ्या बिझनेसमॅन लोकांशी बोलायची आम्हाला भीती वाटते हल्ली. ठीक आहे, का बुवा? काय चुकलं आमचं? तुमचं काय नाही चुकलं, आमचंच सामान्यपण आम्हाला अडवू येत. काय नाही हो, लोक म्हणतात तेच खरं. गरीब श्रीमंत, शहरी गावंढळ ही नात्यातली तरी आपल्यामध्ये काय नाही. म्हणून लोक नाही का आपली राहणी आधुनिक ठेवतात किंवा तशी आहे असं दाखवतात. पण मी सामान्य गावंढळ शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे, त्यामुळे मी असंच गावंढळ बोलणार, वागणार. मग कुणाला मला मोठ्या समारंभाला बोलवायची लाज वाटली तरी चालेल. आलं लक्षात. पण अण्णा, अशा समारंभांमध्ये पैशाचा, वेळेचा अपव्यय होतो असं जे माझे मित्र मानतात, त्याच मित्रांना मी जर या समारंभांना बोलवलं तर ते सगळ्यांसमोर माझी बिनपाण्याने नाही का करणार? आणि एवढंच होतं तर हक्काने यायचं ना आदित्यच्या रिसेप्शनला. तुम्हाला काय औपचारिक निमंत्रणाची गरज होती? नाही ना, एवढे निलाजरे नाही आम्ही. म्हणून ठीक आहे, चुकलो. शक्य झालं असतं तर तुमच्यासाठी दुसरा समारंभ देखील ठेवला असता. पण सध्या तशी परिस्थिती नाहीये. राग मानू नका, गैरसमज करून घेऊ नका. परिस्थिती काय आहे ती लक्षात घ्या. लग्नानंतर लगेचच आदित्यच्या खुनाचा प्रयत्न झाला. तो खुनी फार हुशार असावा. हा खून आत्महत्या वाटावी असा पूर्ण प्रयत्न केला नाही. आदित्य जर शुद्धीवर आला नसता तर हा खून आत्महत्या म्हणून खपला असता. भाग्य म्हणायचं पोराच. काय पुन्हा संशय? काय हातात आपल्या काहीच पुरावा नाही, त्यामुळे कुणावरही संशय घेणं असं धोक्याचं आहे. आता करणार काय? आपण काय करणार? म्हणजे असं हातावर ठेवून बसणार का? कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. पोलीस तपास करतायत. पोलिसांना पूर्ण सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. दुसरं काय? काही करा गजाननराव, हा कोणी हरामखोर आहे ना, तो सुटता कामा नये. अशा कित्येक गुन्हेगारांना पाणी पाजलंय आम्ही. जाऊन जाऊन जाणार कुठे? नाही 15 दिवसाच्या आत मुसक्या बांधून गेला ना, नाव नाही सांगणार. एकंदरीत परिस्थिती बघितली तर ह्या मागे बाहेरचा कोणी असेल असं वाटत नाही. माफ करा, पण तुम्हा श्रीमंतांच्या घरात ही प्रॉपर्टी प्रकरणं खूप आढळतात. इथे प्रत्येकाला वाटत असतं की या सगळ्या प्रॉपर्टीवर माझ्या एकट्याचा हक्क आहे. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही ही अशी बिनबुडाची विधानं करून आमच्या घरातलं वातावरण उगाच दूषित करू नका. माफ करा, पण मला व्यक्तिशः कुणावर आळ घ्यायचा नाही.
तरी हो तो तुम्ही घेता आहात. माझ्या म्हणण्याचा अर्थ फक्त एवढाच होता, यात कुणी लांबची व्यक्ती नसून जवळचीच असण्याची दाट शक्यता आहे. मग तो घरातलाही असेल किंवा मित्रमंडळींपैकी किंवा मग नेहमीच्या संपर्कातलंही कोणी असू शकतं. मला एक सांगा, त्यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी तुम्हाला बऱ्याच व्यक्ती ठाऊक असतील, नाही? तुमचा कोणावर संशय वगैरे? नाही, नीट आठवून सांगा. कुणावरही नाही. म्हणजे एखादा दुखावलेला मित्र किंवा नातेवाईक किंवा असा एखादा प्रसंग वगैरे नीट आठवण्याचा प्रयत्न करा. अशाच गोष्टीतून धागेदोरे मिळत असतात. इन्स्पेक्टर साहेब, तो इतका गोड मुलगा आहे की त्याचं कुणाशीही भांडण वगैरे काहीही नाही. तेव्हा उगाच कुणावरही संशय घेऊन पोलिसांचा ससेमेरा मी त्याच्या मागे का लावून देऊ? तुमचं म्हणणं बरोबर आहे. तरीही आठवण्याचा प्रयत्न करा आणि तसंच काही आठवलं तर मला कळवा. नमस्कार. नमस्कार. माफ करा बरं का, प्रत्येकावर संशय घेणं हे आमचं कामच आहे. त्यामुळे वाईट वाटून घ्यायचं नाही, समजून घ्या. येतो. हे असं काही घडेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. या अशा घटना घडण्याआधी सगळ्यांच्या स्वप्नात येण्याची पद्धत नाही अजून तरी. घरात एवढा आनंदाचा प्रसंग आणि अचानक हे असं व्हावं. कुणाच्या तरी आनंदामागे एखाद्याचं दुःखही लपलेलं असतं. नेमकं काय म्हणायचंय तुला? जे म्हणाले तेच. गैरसमज करून घेऊ नकोस तेजस्विनी. पण आमच्या काळात लग्न झाल्या झाल्या एखाद्या नवऱ्यावर जर हा प्रसंग ओढवला असता तर बायकोला धीरच सोडला असता. मी धीर सोडला नाहीये ह्याचा तुम्हाला आनंद होतोय की दुःख? मी तसं काहीच म्हटलेलं नाहीये. तुम्ही म्हणू नका, कुणीच काही म्हणू नका. पण सगळ्यांच्या नजरा काय सुचवू पाहतायत हे आलंय माझ्या लक्षात. एवढं कडवटपणे बोलण्यासारखं काय झालंय तेजस्विनी? सांग ना जरा स्पष्टपणे. मी स्पष्टपणे न बोलण्यातच भलं आहे या घराचं. तेजस्विनी, अगं या घरातली माणसं कुठल्या मनस्थितीत आहेत? सगळ्यांच्या मनात फक्त एकच प्रश्न आहे. असं काय घडलं असेल? असं काय घडलं असेल की आदित्यवर विषप्रयोग व्हावा? बघा, स्पष्ट बोलण्याच्या नावाखाली आडवळणानं तुम्ही
मलाच आरोपी ठरवताय. हे बघ तेजस्विनी, लग्नानंतर तुम्ही दोघंच एकत्र होतात. मग त्या दिवशी नेमकं काय घडलं हे तुझ्यापेक्षा जास्त कोण चांगलं सांगू शकेल? मी एवढंच सांगते, मला काहीही माहित नाही. तो तुझ्याशी काहीही बोलला नाही? नाही, अजिबात नाही. जो माणूस एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवून माझ्याशी लग्न करतो, त्या माणसाने अजून कितीतरी गोष्टी लपवल्या नसतील कशावरून? सध्या हॉस्पिटलमध्ये कोण आहे? आत्ता वनिता आहे आणि सोनाली असतेच तिथे सारखी. सोनालीचं वागणं प्रत्येक वेळी चटका लावून जातं नाही मनाला. बाबा खरं सांगू, आदित्यनी मुळातच ही चूक केली नसती ना, तर आज परिस्थिती वेगळी असती. असं का म्हणतोयस तू? बघा ना बाबा, अहो लग्नापूर्वी एवढा आनंदी राहणारा आदित्य लग्नानंतर तुम्हाला खरंच वाटतं असं काही करू शकेल? नकळतपणे तू तेजस्विनीवर आरोप करतोयस. माझा नाईलाज आहे. पण त्यामुळे तिच्यावर अन्याय होतोय खूप मोठा. होत असेलही, पण सद्य परिस्थितीमध्ये संशयाची सुई तिच्याकडेच वळते बाबा. कशाच्या जोरावर बोलतोयस? तिचं वागणं पहा ना, तिचं वागणंच सांगताय. एवढं सगळं घरामध्ये घडताय, पण त्याचं काही सोयरसुतक आहे का या मुलीला? बाबा तिला काहीही सांगायला जावं तर ती उद्धटपणे अंगावर येते. आता तुम्हीच बघा, आदित्य एवढे दिवस हॉस्पिटलमध्ये आहे. किती वेळा गेली ही त्याच्या चौकशीसाठी? किती वेळ बसली त्याच्या जवळ? जाऊ दे, हा विषय नको. असं कसं म्हणता बाबा? बाबा घरात एवढं सगळं घडतंय आणि तुम्ही म्हणताय हा विषय आता नको? सध्या तरी नको. पण का? अभिजित, आत्ता आपण शांत राहायला हवं. मीडियाच्या हातात हे प्रकरण पडलं तर किती महागात पडेल आपल्याला याची कल्पना आहे तुला? बाबा मला फक्त एवढंच कळतं की जी गोष्ट एकदा घडू शकते ती पुन्हा सुद्धा घडू शकते. ज्याने कोणी हे करण्याचा प्रयत्न केलाय, जेव्हा त्याला कळेल की त्याचा प्रयत्न असफल झालाय, तो पुन्हा प्रयत्न नक्कीच करेल. आणि तरी सुद्धा आपण मूग गिळून गप्पच बसायचं, काहीच करायचं नाही. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी